ही व्हेज कोल्हापुरी आहे ना, कोल्हापूर सोडून बाकी सगळ्या जगात केली जाते। ताज्या ताज्या मसाल्यातली आहे, ताज्या वाटणातली आहे आणि बघा रंग, टेक्स्चर, कन्सिस्टन्सी भन्नाट येते। नक्की करून बघा। नमस्कार, मी मधुराच रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज की नाही आपण व्हेज कोल्हापुरी करतोय आणि अतिशय वेगळ्या पद्धतीने छान असे घरगुती मसाले वापरून करणार आहोत। घरगुती वाटण असणार आहे, खूप छान होते, हॉटेलपेक्षाही भारी होते। तर सगळ्यात आधी साहित्याची यादी व्हिडिओच्या शेवटी मिळेल, स्क्रीनशॉट काढून ठेवा। पण पटकन नजर तरी टाकूयात की घेतलंय काय काय ते। ॲल्युमिनियम नॉनस्टिक कुकवेअर सेफ नाही, तांब्या पितळेच्या भांड्यांना मेंटेनन्स खूप जास्त। तुमच्याकरता घेऊन आले दणदणीत प्रीमियम क्वालिटीची ट्रायप्लायची कढई। madhurasrecipeclub.com इथून खरेदी करू शकता किंवा व्हॉट्सअप नंबर दिलाच आहे की। 2 कांदे बारीक चिरून घेतलेत, पाव कप इथे सुकं किसलेलं खोबरं आहे, 1 चक्री फूल, 4 ते 5 काळी मिरी आणि 2-3 लवंग आहेत, दालचिनीचा तुकडा, 1 मसाला वेलची आणि 2 वेलदोडे आहेत, हिरवे वेलदोडे, 1 टेबलस्पून अख्खे धने, 1 चमचा लहान चमचा जिरे, लाल तिखट, अर्धा चमचा तीळ, 2-3 सुक्या लाल मिरच्या, त्याचबरोबर 2 टोमॅटोची प्युरी घेतली, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा खसखस आणि त्याचबरोबर कसुरी मेथी। आणि यासोबतच भाज्यांमध्ये काय काय घेतले ते बघूयात। फ्लॉरचे तुरे घेतलेत, पनीर आहे 100 ग्रॅम, घेवडा आहे फरसबी असे छान लांब लांब कट करून घेतलेत, आणि गाजर आहे आणि मटार। आणि यासोबतच 3-4 चमचे तेल आणि 1 चमचा बटर आपण वापरणार आहोत, किंवा साजूक तूप वापरलं तरी चालेल। व्हेज कोल्हापुरी करायचे सगळ्यात आधी आपण भाज्या वाफवून घेऊयात। तर इथे कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे। पाण्याला छान अशी उकळी आली की यावर अशी एखादी चाळणी किंवा गाळणी ठेवायची आणि या ज्या भाज्या आहेत या भाज्या यावर ठेवायच्या, ज्यामध्ये फ्लॉर आहे, गाजर आहे आणि यासोबतच फरसबी। झाकण ठेवायचं। आता इथे फ्रोझन मटार मी घेतला आहे, त्यामुळे वाफवायची गरज नाही, पण ताजा वाटाणा किंवा ताजा मटार घेत असाल तर भाज्यांसोबत तो वाफवून घ्या। 10 ते 15 मिनिटं या भाज्या वाफेवर छान वाफवून घ्यायच्या। कुकरमध्ये करायची असेल तर 1 शिट्टी फक्त काढून घ्या। भाज्या आपल्या वाफवत आहेत तोवर आपण याचा मसाला तयार करूयात, मसाल्याची स्पेशल पेस्ट तयार करूयात। तर सगळ्यात आधी सुकं किसलेलं खोबरं। आता हे जे खडे मसाले आपण यामध्ये घालतो ना, यामुळे या मसाल्याला अप्रतिम चव येते, त्यामुळे हे वाटण अजिबात स्किप करू नका। खोबऱ्यानंतर यामध्ये घालूयात खसखस। खसखस अगदी मस्ट आहे, पांढरे तीळ, त्याचसोबत धने, जिरे, सुक्या लाल मिरच्या, चक्री फूल, लवंग, काळी मिरी, वेलदोडा काळा म्हणजे मसाला वेलदोडा आणि हिरवा वेलदोडा आणि दालचिनी। आता हे एकत्र फक्त हलकंसं भाजून घ्यायचं आणि हे एकसारखं मिसळत भाजा, म्हणजे मग मसाले करपणार नाहीत। मसाले छान भाजून झालेत, एवढा कमाल सुवास तरवळतोय। आणि हे बघा एकसारखे खरपूस भाजले गेलेत, करपला अजिबात नाही आहे आणि कच्चाही राहिला नाही, सगळा असा एकसारखा बदामी रंग आला आहे। खोबरं असो, खसखस असो, तीळ असो, कमाल। आता हे खमंग असे भाजलेले मसाले मिक्सरमध्ये अर्थातच दळून घ्यायचे आणि ओलं वाटण करायचं, सुकं वाटण नाही करायचं। आत्ता सुरुवातीला अजिबात पाणी नाही घालायचं आणि हे सुकंच असं वाटून घ्यायचं। सुकं सुकं छान वाटून झालं, आहा हा काय सुवास दरवळतोय, क्या बात आहे। तर यामध्ये पाणी घालायचं आणि ओलं वाटण तयार करायचं। जितकं शक्य असेल तितकं बारीक वाटून घ्या। 4-5 चमचे पाणी घालून छान वाटलंय, आहा काय दिसतोय बा, बघा मस्त वाटलं गेलंय आणि सुवास तर इतका कमाल दरवळतो याचा। वाटण तयार होईपर्यंत भाज्या पण आपल्या परफेक्ट वाफवून निघाल्यात, हे बघा, वा परफेक्टली भाज्या वाफवून निघाल्यात, क्या बात आहे। चला आता भाज्यांची तयारी करूयात। तर तव्यामध्ये तेल गरम केले, मोठ्या आचेवर मस्त कडकडीत गरम करायचं आणि पनीर छान फ्राय करूयात। असं मोठ्या आचेवर तळलं ना की त्यातला मऊपणा आहे तो तसाच राहतो आणि टेस्टी, हे बघा पटकन त्या रंगही बदलतो, वा, म्हणून हे मोठ्या आचेवर करणं गरजेचं आहे।
चल, पनीरला छान सोनेरी रंग आला. आता यामध्ये या वाफवलेल्या भाज्या पण हलक्याशा टॉस करूया. जेमतेम मिनिटभरच पनीर हे फ्राय केलं आहे. आता या भाज्या थेट तेलामध्ये हलक्याशा टॉस करायचं. आणि आता हे भाज्या आणि पनीर काढूयात डिशमध्ये. सुंदर दिसतंय बघा. काय भाज्या मस्तपैकी तयार आहेत. आता याच तेलामध्ये 1 चमचाभर तेल वाढवलं. यामध्ये आपण घालणार आहोत बारीक चिरलेलं लसूण, त्यासोबत सुकी लाल मिरची. हलकंसं परतून घ्यायचं हे एकत्र. लसणाच्या फोडणीचा इतका कमाल सुवास तरवळतो. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूया. लसूण बघा हलका सोनेरी पण झाला आहे. कांदा मिसळायचा. आता कांदा हलक्या सोनेरी रंगावर परतून घेऊयात. कांदा मस्तपैकी परतून झालाय. छान असा खरपूस सोनेरी रंग आलाय बघा. मस्त दिसतोय. एकदम शिजलाय कांदा छानपैकी. आता यामध्ये ही जी टोमॅटो प्युरी आपण केली होती ही टोमॅटो प्युरी घालूया. आणि त्याचसोबत लाल तिखट आणि गरम मसाला देखील घालूया. मिसळायचं. काय सुरेख रंग आलाय. एक 4-5 मिनिटं टोमॅटो प्युरी घातल्यानंतर हे शिजवून घेऊयात. काय सुवास दरवळतोय. तरी अजून मसाला ॲक्च्युअल घातला नाही, पण हे बघा जेमतेम 5 मिनिटं हे टोमॅटो प्युरी शिजवली. काय सुंदर रंग आलाय आणि टेक्स्चरही जबरदस्त. आता यामध्ये हे जे वाटण आपण तयार केलं होतं हे सगळं वाटण घालायचं. यामध्ये एकजीव करायचं. भाजलं आहे वाटण छान, त्यामुळे पुन्हा काही असं वेगळं परतून घ्यायची गरज नाही आहे. चवीपुरतं मीठ घालूयात. काय कमाल सुवास तरवळतोय. थोडंसं पाणी मिसळून घेऊयात. चला, पाणी घातल्यावर एक 5 मिनिटं हे मसाला छान शिजवून घेतला आणि इतका ताज्या मसाल्यांचा कमाल सुवास तरवळतो. आणि रंग पण बघा, टेक्स्चर बघा काय सुंदर दिसतंय बघा. रंग छान आलाय आणि ग्रेव्ही बघा हॉटेलमध्ये मिळते ना व्हेज कोल्हापुरी, अगदी तसा परफेक्ट रंग आलाय, टेक्स्चर आलाय आणि सुवास तर इतका कमाल तरवळतोय. आता यामध्ये या ज्या भाज्या आपण वाफवून नंतर हलक्याशा तळून घेतल्यात या सगळ्या भाज्या घालूयात. मटार जो ठेवला होता हा मटार घालूयात. कसुरी मेथी, याची चव खूप छान उतरते. आणि जसं मी म्हटलं की शेवटी बटर किंवा साजूक तूप, सो मी थोडंसं तूप घालते. आता हे पुन्हा एकजीव करायचं आणि भाज्या घालून झालं ना की एक 5 मिनिटं हे मसाल्यांमध्ये किंवा या ग्रेव्हीमध्ये हे व्हेज कोल्हापुरी छान शिजवून घ्यायची. चला, इथे व्हेज कोल्हापुरी आपली तयार आहे. काय दिसते, वा वा वा. ॲक्च्युअल आपण हॉटेलमध्ये ऑर्डर करतो ना अगदी तसाच रंग, तसंच टेक्स्चर आणि तशीच ग्रेव्ही आणि तीच चव या व्हेज कोल्हापुरीला येते. क्या बात आहे, वा वा वा. आता ही खायची कशी, नानची रेसिपी ऑलरेडी पोस्ट केली. पराठे, नान बाय मधुरा, पराठा बाय मधुरा, चपाती बाय मधुरा, फुलका बाय मधुरा, यूट्यूबवर सर्च करा, सगळ्या रेसिपीज बघायला मिळेल. पण ही चपातीबरोबर पण तितकीच लाजवाब लागते, जबरदस्त होते, वेगळ्या चवीची होते आणि परफेक्ट हॉटेल स्टाईल होते. रेसिपी आवडली तर काय सांगायची गरज आहे का? लाईक, कमेंट, सबस्क्राईब. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.